श्री हालसिनार बाळामामा भंडारा मेतके. तर मेतक्याचा भंडारा होता हो आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे मूळ क्षेत्र मेतके. तर हालसिनार बाळामामा भंडारा उत्सव हा उत्सव मोठ्या थाटामाटावर होतोय. तर या काळात भजन कीर्तन प्रवचन ओवी ज्ञानेश्वरी वाचले जाते. या सोहळ्यासाठी श्री संत सद्गुरू बाळामामा चॅरिटेबल ट्रस्ट व मंडळाचे कार्यकर्ते तसंच ग्रामस्थ लई परिश्रम घेतात तिथं. तर म्हणून 1932 साली स्वतः बाळामामांनी पहिला भंडारा केला होता मेतकी येथे आणि 40 गावातील भक्तांना स्वतः जाऊन भंडारा दिला होता. आणि ही मेतकी गावातील परंपरा आहे अशीच लोकांनी कायम ठेवल्या इथल्या. हा दरबार 33 कोटी देवांचा आहे हो आणि दरबार हा सजला होता पूर्ण असा. तर भावना एवढं मनाला प्रसन्न वाटायला आणि एवढं भारी वाटायला तर मनाला असा ते कॅमेऱ्यात टिपण्यापेक्षा भावनं डोळ्याने टिपायला भारी वाटायला तर एवढं मनाला प्रसन्न वाटायला तर या बाळामामांच्या दरबारात. हलगीच्या ठेक्यात मेतकेकरांचा एक रुबाबच वेगळा होता हो. सगळी अशी घुमवालतीत काय सुट्टी देणं झालतीत नाचालतीत. तर भावानो हा क्षण एकदम मनाला प्रसन्न करणार होता आणि एकदम भारी वाटायला होतं म्हणून. तर भावना टिपलेला पालखींच्या गाठा भेटायचा व्हिडिओ. तर भावना इथं पालखीची गाठा भेट होत्या चौकात. जेव्हा पालखी मेतकेच्या बरोबर चौकात येते तेव्हा पालखींची गाठा भेट होत्या भावनो. हा सुवर्ण क्षण आहे. तर हा भावभक्तीचा भंडारा भावानो. इथं वालंगांच्या ढोलांच्या गजरात असा पूर्ण मेतकी गाव सजलेला असतो भावानो. एक सोन्याची जिजुरी म्हटलं तरी काही विशेष नाही भावानो. तर वाळंगांसाठी बी इथं मेतक्याच्या लोकांनी व्यवस्थित नियोजन लावलेलं होतं हो. मट्ट्याची व्यवस्था होती इथं. वाघावरी महाराजांच्या भाकणुकीशिवाय भंडाऱ्याला शोभाच नाही हो. कारण वाघावरी महाराजांच्या भाकणुकीत अखंड रात्रीचा हा जागर असतो. हेडम नृत्य आणि धनगरी डोळ्यांशिवाय हा भंडारा अपूर्णच आहे हो. तर भावानो हेडम नृत्य हेडम आपल्या पोटावर तलवार मारून गेला असतो. हा तर क्षण एकदम बघण्यासारखा असतो. डोळ्याच्या पापण्या न मिटवता लोक बघत असतात. तर हा कार्यक्रम सकाळी 5:00 4:00 चालू होता आणि वाघावरी महाराज
तर भावनो भगवान डोने वाघापुरी महाराज यांच्या भाकणुकीशिवाय हा कार्यक्रम अपूर्ण जाईल. कारण यांच्या मुखातून निघालेले शब्द म्हणजे मामांच्या मुखातून निघालेले शब्द आणि ते खरं होणार, हे भाकीत केलेलं खरं होणार, हे यात काय विषयच नाही. तर भावनो यानंतर वाघापुरी महाराज या गरम कायलीतून खीर काढतात. ही कायली रात्रभर तापलेली असते भावनो. तर भावनो यानंतर प्रसाद चालू होतो. श्री बाळूमामांची गोष्ट सांगायची झाली तर भावनो बाळूमामांनी भंडारा उत्सव चालू केला. तर भावनो बाळूमामा अधूनमधून खिरीत भंडारा टाकायचे आणि जणू अन्नपूर्णेचा वास महाप्रसाद कधीच लोकांनी गम पडला नाही. आणि आज गायत हा भंडारा उत्सव असाच चालू आहे आणि यात कधीही खंड पडला नाही. तर मिटकी गावच्या लोकांनी ही परंपरा मामांची अशीच जपून ठेवल्या. यानंतर मंगळवारी सायंकाळी या कार्यक्रमाची सांगता झाली. रामकृष्ण हरीचा गजर करत या कार्यक्रम असा संपन्न झाला. भाऊनो मेतके गावात जन्म घ्यायला नशीब लागतो आणि माझं नशीब एवढं भारी आहे की माझा जन्म मेतके गाव झाला. या बाळूमामांच्या स्वर्गात माझा जन्म झालाय. बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं.